इंद्रायणी भात असा बनवा की सुगंध संपूर्ण घरात पसरवा. तर आज आपण बनवणार आहोत ढाबा स्टाईल इंद्रायणी राईस. हा भात चिकन मटण बरोबर तर अगदी जबरदस्त लागतो. तर हा भात एकदा खाल्लात ना की परत साधा भात आवडणार नाही. चला मग रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार, मी आहे ऋतुजा आणि मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे. मिक्सरच्या भांड्यामधून वाटण तयार करून घेऊयात. तर त्यासाठी 2 चमचे सुके खोबरे, 1 हिरवी मिरची, मूठभर कोथिंबीर, अर्धा चमचा जिरे, काही लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचे तुकडे घेऊन त्याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे. या वाटणाचा फ्लेवर इंद्रायणी भाताला खूप मस्त येतो. त्यानंतर 2 वाटी इंद्रायणी राईस 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून 15 ते 20 मिनिटांसाठी भिजत घातलेला होता. कुकरमध्ये भात बनवतोय त्यासाठी 2 चमचे साजूक तूप घेतले. त्यामध्ये काही खडे मसाले घालणार आहोत. 2 तमालपत्र, 2 हिरव्या वेलच्या, 2 दालचिनीचे तुकडे, काही काळी मिरी आणि लवंग घेतले. खड्या मसाल्यांचा सुगंध सुटायला लागलाय तर यामध्ये जे आपण वाटण बनवून ठेवलेलं होतं ते घातलेलं आहे. हलकेसे परतवून झालं ना की याचा पण सुगंध सुटायला लागतो. त्यानंतर मग यामध्ये मी पाव चमचा हळद पावडर घालून ती सुद्धा परतवून घेतली आणि मग यामध्ये इंद्रायणी राईस घातलेला आहे. मसाल्याबरोबर छानपैकी असं मिक्स करून घेऊ, परतवून घेऊ थोडासा. त्यानंतर यामध्ये ना भात शिजवण्यासाठी पाणी घालू. तर 2 वाटी तांदूळ घेतलेले होते, 4 वाटी गरम पाणी घातले. दुप्पट पाणी वापरते. चवीपुरतं मीठ घालूयात. 2 चमचे मीठ घातलंय. परत एकदा मिक्स करून झालं की कुकरचं झाकण लावू आणि मोठ्या आचेवरती 3 शिट्या काढून घेऊ. आता जर तुम्हाला भात जास्त चिकट आवडत नसेल ना तर तुम्ही 3 किंवा 3.5 वाटी पाणी घेऊ शकता. मला इथे थोडासा चिकट भात आवडतो कारण ढाब्यावरती सुद्धा असाच मिळतो. त्यामुळे हा फ्लेवरफुल भात बनवण्यासाठी अगदी सोपी पद्धत आहे. ह्याचा सुगंध तर अगदी घरभर पसरतो. या गरम गरम भातावरती साजूक तूप घाला. यामुळे भाताला चमक आणि खास ढाब्यासारखा सुगंध येतो. वरून बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालायची आणि सर्व्ह करायचा. चिकन मटणाच्या आमटी बरोबर मस्त लागतो. व्हिडिओ सेव्ह करा आणि पटकन करून बघा. जर तुम्हाला ही ढाबा स्टाईल इंद्रायणी भाताची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात परत अशाच वेगवेगळ्या रेसिपींसोबत. तोपर्यंत मस्त राहा आणि काळजी घ्या.